सुंदर मूवी होता. अक्षरशः अंगावर काटा आला. एक नंबर पिक्चर. बघायला जायला पाहिजे. चांगली ऍक्टिंग केलेली आहे. ऑडियन्सने जायला पाहिजे का नाही पिक्चर बघायला? जायला पाहिजे. पूर्ण A to Z स्टार्टिंग पासून पिक्चर कसा होता? सुंदर होता. चांगलं आहे सर. स्टार्टिंग पासून चांगला आहे. स्टार्टिंग पासून आणि म्हटले अभिषेक बच्चनला उगाच घेतले, म्हणजे तुम्ही आपले मराठी ऍक्टर पण घेऊ शकले असते तर काय वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर, त्यांनी पण भारी केलेली आहे आता. खूप मस्त होता. ॲनिमेशन्स वगैरे खूप छान होते. आणि ट्रोल जे मूवीला करत होते की रितेश देशमुख छान ऍक्टिंग नाही करणार, छत्रपती नाही करत. शिवाजी महाराजांचा रोल ते नीट नाही करणार वगैरे, किंवा त्यांचं मराठी जेनेलियाचं मराठी वगैरे नीट नसेल. पण खूप सुंदर मूवी होता. अक्षरशः अंगावर काटा आला आणि असं वाटत होतं मूवी संपूच नाही, पण लोक म्हणतात फर्स्ट हाफ चांगला नव्हता, जरासं बोर वाटलं. आम्हाला खूप आवडला. पिक्चर आवडला. खूप प्रचंड. ऑडियन्सने हा पिक्चर बघायला जायला पाहिजे. नक्कीच प्रत्येकाने बघितला पाहिजे. ओके, थँक्यू. तुमचे रील्स पण खूप सुंदर असतात. मी बघते तुमचे. आपण कॅप्चर कर हा महत्वाचा मी आहे. खरंच तुमचे रील्स बघते. प्रसाद नाव आहे तुमचं. मला माहिती आहे. असं तर काय वाटलेलं नाही बोर झालेलं, पण जी इंट्रोडक्शन असते ती तर द्यायलाच पाहिजे. इतिहास कसा प्रेझेंट केलाय? इतिहास खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे आणि रितेश देशमुखने खरोखर खूप छान काम खूप जण म्हणत होते की नाही का दिसणार नाही आपल्या छत्रपतीच्या नाही कॅरेक्टर. नाही तसं काही नाही आहे. तर रितेश देशमुखने खूप चांगलं काम केलेलं आहे. थँक्यू. एकदम टाईम आणि ते ज्या काळात जे काय झालं त्यानुसार ते बरोबर परफेक्ट आहे. ते ओके, म्हणजे इफेक्ट्स आपल्याला एवढं गरजेच नाही. ती स्टोरी इतिहास समजायला पाहिजे लोकांना. बरोबर. इतिहास समजला पाहिजे आणि ते इतिहास टाइम टू टाइम तीन दिला बरोबर. तर ऑडियन्सने आता पिक्चर बघायला जायला पाहिजे का नाही? 100% गेलं पाहिजे सर्वांनी. शेवटपर्यंत आम्ही अजूनही बघत शकतो. ती गाणं आहे पण मला मोठंच वाटलं नाही आम्हाला. जे स्टार्टिंगला ट्रोल केलं होतं की छत्रपतींच्या कॅरेक्टरला सूट नाही करणार रितेश देशमुख, नाही खूप सुंदर चांगलं पिक्चर अप्रतिम. ऑडियन्सने बघायला जायला पाहिजे का नाही? यायलाच पाहिजे सगळ्यांनी. ओके. 195 मिनिटांचा पिक्चर आहे हे. त्या वाचून कळालं होतं. अजूनपर्यंत वाटतं की अजून जाऊन बसावं तिथं. एक विशेष वेगळेपण याचं म्हणजे शिवाजी महाराजांचे जे मोठे भाऊ होते शिवराज, त्यांच्याविषयी कुठं एवढं बोललं जात नाही. ते विशेषतः आम्हाला इथे बघायला मिळालं. ते एक वेगळेपण आणि त्यांनी महत्वाचे कॅरेक्टर हायलाइट केले तिथे. इतिहास बरं काय छेडछाड नाही केली. नाही काही नाही वाटलं असं आम्हाला, काहीच नाही. आणि एवढा वेळ एवढा मोठा होता तरी काही नाही वाटलं की एवढा मोठा पिक्चर आहे. नक्कीच बघायला पाहिजे. अनएक्सपेक्टेड होतं की रितेश देशमुखनी एवढी चांगली ऍक्टिंग केली. मी तर म्हणजे एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण त्यांनी चांगली केली. आणि बाकीच्यांनी म्हणजे छोटे रोल्स केले ते पण चांगले केले. ते फिल्म मूवी बघून जस्टिफाईड वाटतंय. तो रोल त्यांनी केला तो चांगला होता. बरोबर होतं. सगळं परफेक्ट आहे. नाव ठेवण्यासारखं काय नाही. उत्तर दिलेलं आहे.